माना जान है तू मेरे वास्ते, माना जान वास्ते। जय शिवराज, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो व्हिडिओ आहे खूप कडक आणि खास झालेला आहे। आता तुम्ही डेमोमध्ये बघितलंच असेल, जशी आलाइट मोशनमध्ये एडिटिंग केली जाते तशीच एडिटिंग आज आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आहेत, एकदम सेम टू सेम। तर आजचा व्हिडिओ जो आहे खूप कडक झालेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही की आपला स्टेटस कसा बनवायचा आहे, कारण की आजचा जो स्टेटस आहे थोडासा मोठा होणार आहे, पण एकदम परफेक्टपणे मी तुम्हाला शिकवणार आहे की जे आलाइट मोशनमध्ये आपण शेक इफेक्ट यूज करतो ते काइनमास्टरमध्ये कसे आपल्याला यूज करायचे। तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करून। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहेत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जो असतं ते सर्व काही मी इथं टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली पण माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्हाला इंस्टा ID स्क्रीनवरती दिसत आहे। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो, आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करून टाका। तर चला, जरा वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, 9.16 ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर एडिटिंगवरती यायचं, वरली जी ड्युरेशन आहे पूर्णपणे कमी करून टाकायची, 0वरती क्लिक करायचं। इथं खाली फिल स्क्रीन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करून इथं ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर आता तुम्हाला ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील ते इमेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे। तर बघू शकता तुम्हाला 3 सेकंदापर्यंत जे तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे। इमेज ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिले इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं क्लिक ग्राफिकवरती जायचं आहे। क्वालिटीजमधला हा तुम्हाला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। सगळ्या फोटोवरती 1 नंबरचा हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी सगळ्याच्यावरती ॲड करून घेतो, ठीक आहे। तर मी सगळ्याच्यावरती हा इफेक्ट ॲड केलेला आहे। क्वालिटीजमधला हा जो आहे 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला सगळ्या फोटोवरती ॲड करायचा आहे। ॲड केल्याच्यानंतर आपल्याला इथं बघू शकता तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसत असेल, यावरती क्लिक करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे आणि एक्सपोर्ट झालेला आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, बॅक यायचं आहे, काइनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे। परत होम पेजवरती आल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि 9.16 ही साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, सगळ्यात पहिले इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे। ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला खाली रोटेटचा ऑप्शन दिसत असेल, यावरती येऊन तुम्हाला इथं 2 नंबरच्या ऑप्शनवरती खाल्ल्या ओके करायचं आहे, ठीक आहे। ओके केल्याच्यानंतर करायचं काय, यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं, नंतर एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे। डुप्लिकेट सिलेक्ट केल्याच्यानंतर परत आपल्या ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे। ऑडिओच्या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल तिथनं आपल्याला तो ऑडिओ सिलेक्ट करून घ्यावा लागेल, ठीक आहे। तर आपण इथं ऑडिओ सिलेक्ट केलेला आहे, तर थोडंसं आता इथं बीटनुसार ऐकून घेऊ, आपल्याला याचा समोरील पार्ट कट करायचा आहे, ठीक आहे। तर राईट आपल्याला 12 सेकंदापर्यंत यायचं आहे, 12:08 पर्यंत यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, इथं आपल्याला इथं सेटिंगच्या ऑप्शनवर जायचं आहे, परत एडिटिंगवरती यायचं आहे, आणि वरली जी ड्युरेशन आपल्याला 0.5 वरती ठेवायची, आणि खाली तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर आपल्याला इथं मीडियाच्या ऑप्शनवर जायचं आहे, आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्याकडे कीर्तीचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे। तुम्हाला हेच फोटो हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल, त्यावरती मी अपलोड करेल। आणि डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही। तुम्हाला हेच इमेजेस हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच जॉईन करा, ठीक आहे। तर मी आता काही इमेजेस सिलेक्ट करून घेतो। तर बघू शकता आपल्याला 4 फोटो ॲड करायचे आहेत। 4 फोटो ॲड केल्याच्यानंतर करायचं काय, आता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे। तिथे मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे,
आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आपला ॲड झालेला आहे. तर थोडासा बघून घेऊया आपण. आपल्याला पुढं कट करायचा आहे व्हिडिओ. तर बघू शकता 17 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्याला याचा समोरील पार्ट कट करायचा आहे. तर अजून एकदा आपण बघून घेऊया परफेक्टपणे. तर परफेक्टपणे ॲड झालेला आहे. त्यानंतर करायचं काय आहे, परत आपल्याला इथं 1 नंबरचे फोटो आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्सवरती जायचं, क्वालिटीमध्ये जाऊन आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट जो आहे ॲड करायचा आहे सगळ्याच्यावरती. ठीक आहे, सगळ्याच्यावरती म्हणजे हे जे इमेजेस आता आपण ॲड करणार आहेत त्यावरती आपल्याला सगळ्या इमेजेसवरती 4 नंबरचा इफेक्ट जो आहे ॲड करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर परत आपल्याला पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्यानंतर मीडियावरती जायचं आहे आणि आणखीन आपल्याला कृतीचे फोटो जे आहे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला परत 4 इमेजेस ॲड करायचे. 4 इमेज ॲड केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला करायचं काय, इथं फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक ग्राफिकवरती जाऊन आपल्याला परत ह्या 4 फोटोवरती आपल्याला क्वालिटी जे मला 4 नंबरचा इफेक्ट आपल्याला ह्या 4ही फोटोवरती ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी ॲड करीत आहे, बघू शकता. तर 4ही फोटोवरती ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, परत आपल्याला इथं मीडियावरती जायचं आहे आणि जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला आणखीन एकदा इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी ॲड करीत आहे आणि आपण बघून घेऊया. आपल्याला परत याला कट करायचं आहे. ठीक आहे, समोरील. तर बघू शकता इथं एकदम परफेक्टपणे ऐकून घेऊया एकदा. तर इथनं आपल्याला 21 सेकंदापर्यंत येते, 21.5 सेकंदापर्यंत येऊया परफेक्टपणे. आणि याचा पण समोरील पार्ट आपण कट करून टाकूया. समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, परत आता इथं मीडियावरती जायचं आहे आणि जिथपर्यंत आपला जो ऑडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला आता इमेजेस कीर्तीचे ॲड करायचे आहेत. तर सिम्पली मी आता इमेजेस ॲड करून घेतो. तर बघू शकता मी पूर्णपणे शेवटपर्यंत इमेजेस ॲड केलेले आहे. आता आपल्याला करायचं काय, जे इमेजेस आपण ॲड केलेले आहे त्यावरती आपल्याला हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, क्वालिटी जे मला 4 नंबरचा. ठीक आहे, तर सगळ्या इमेजेसवरती अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यावं लागेल. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. आणि जशी अलाइट मोशनमध्ये एडिटिंग शिकवली जाते तशाच प्रकारे मी तुम्हाला अलाइट मोशन सारखीच एडिटिंग शिकायचा प्रयत्न करतो. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अलाइट मोशनचे जे एडिटिंग आहे काही भावांना जमत नाही, तर त्यामुळे तुम्ही जी एडिटिंग आहे काइनमास्टरमध्ये शिकू शकता अलाइट मोशनसारखी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच मेसेज करा. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही. तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसत असेल त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आणि सबस्क्राईब करून टाकायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आता आपला सगळ्याच्यावरती इफेक्ट ॲड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं व्हिडिओचे एक नंबर लिहायचं, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, बघू शकता ही वाली ट्रेनिंग क्रूशवाली PNG मिळाल्याच्यानंतर हिला आपल्याला समोरील पार्ट कट करायचा आहे. जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर या PNG वरती क्लिक करायचं आहे आणि हिला असं झूम करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. झूम केल्याच्यानंतर इथं तुम्हाला ओरल ॲनिमेशनवरती यायचं आणि याच्यावरती आपल्याला हा ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, हे ऑल ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथं आणखीन एक व्हिडिओ मिळेल तुम्हाला, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. कैची साईज ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बॅक यायचं आहे, ऑडिओच्या ऑप्शनवर जायचं आणि याचा ऑडिओ कट करायचा आहे. ओके करायचं आहे. जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंतच हा व्हिडिओ आपल्याला ठेवायचा आहे. याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे. कट केल्याच्यानंतर आपल्याला परत थोडंसं झूम करायचं आहे आणि जिथं आपला जो व्हिडिओ निघायला सुरुवात, फोटो इमेजेस निघायला सुरुवात आहे तिथं यायचं, लेअरवर जायचे. लेअरवरती गेल्याच्यानंतर आपल्याला इथं आणखीन एक व्हिडिओ मिळेल, बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे झूम करायचा आहे. कैची साईज ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन नाही करायचा, याच्यावरती क्लिक करायचं. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला झूम करून घ्यायचं आहे. कैची साईज ऑप्शनवर जाऊन फोटो स्क्रीन नाही करायचं, अशा प्रकारे आपल्याला झूम करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. आणि इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिसत असेल, यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे. तर बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. त्यानंतर करायचं काय, आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. याचा जो ऑडिओ आहे आपल्याला ऑफ करायचा आहे, ओके करायचं आहे. परत त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे आणि याचा एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचा आहे. तर बघू शकता 2 लेअर होतील, एक लेअर आपल्याला पुढे सरकवायची आणि एक राहून द्यायची. ठीक आहे, तर आपला जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत जाईल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला करायचं काय, परत आपल्या व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे. आपला जिकडं हा ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ सुरुवात होते, आपण जो व्हिडिओ ॲड केलेला आहे बघू शकता इथं, त्या व्हिडिओवरती यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक व्हिडिओ मिळून जाईल ब्लॅक स्क्रीन.
तो इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. बघू शकता मला कैची साईज ऑप्शन देऊन याला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती येऊन याला तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. ठीक आहे, ब्लेंडिंगवरती क्लिक करूया आणि मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. त्यानंतर जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे थोडंसं झूम करायचं आहे आणि व्हिडिओ जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ठेवायचं आहे आणि समोरील पार्ट याचा कट करायचा आहे. परत आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं, डुप्लिकेटवरती क्लिक 3 डॉटवर जाऊन डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि आणखीन एक डुप्लिकेट आपला जिथे आपला सेकंड व्हिडिओ निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे. बघू शकता परफेक्टपणे आणि याला आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता आणि इकडं जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंतच याला ठेवायचं आहे परत आणि याचा समोरील पार्ट कट करायचा आहे. समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर हा व्हिडिओ थोडासा पुढं सरकून घेऊया. मी झूम केलेलं आहे म्हणून तुम्हाला असं दिसत असेल आणि झूम करून एडिटिंग करा भावांनो, कारण की परफेक्टपणे कोणता पण इफेक्ट जो आहे परफेक्टपणे ॲड होतो. नक्की झूम करा जा. इथं परत आपल्याला लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं, मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची. बॉर्डर PNG ॲड केल्याच्या नंतर कैची साईज ऑप्शन याला फोटो स्क्रीन करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आता करायचं काय, जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल, तुम्हाला लोगो ॲड करायचा असेल तर लोगो ॲड करून घ्यायचा. तर मी सिम्पली माझा एक लोगो ॲड करून घेतो. तर बघू शकता लोगो ॲड केलेला आहे आणि लोगो इथं खाली तुम्हाला परफेक्टपणे ॲड करायचा आहे. तर मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. व्हिडिओ आपला कसा बनवून रेडी झालेला आहे. थोडासा पुढं घेतो कारण की कॉपीराईटचा इश्यू आहे, तर त्याच्यानं मी तुम्हाला थोडंसं फक्त प्ले करून दाखवतो. ठीक आहे, तर बघू शकता एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल इथं एक्सपोर्टच्या क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही, तर नक्की सबस्क्राईब करा. खाली रेड कलरचं बटन दिलेलं आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.